ब्रेकिंग न्यूज. शहाद्यात संशयास्पद मृत्यू. 108 रुग्णवाहिका सेवेबाबत प्रश्नचिन्ह. शहादा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुरुषोत्तम मार्केट क्रमांक 1 परिसरात आज सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीची ओळख कैलास त्र्यंबक पाटील अशी आहे. तो भीक मागून उदरनिर्वाह करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तात्काळ 108 रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला. मात्र संबंधित रुग्णवाहिका तोरणमाळ येथे गेल्याचे सांगण्यात आल्याने वेळेवर सेवा उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे नागरिकांनी अखेर मालवाहतूक रिक्षाच्या मदतीने संबंधित व्यक्तीस रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे शहरातच 108 सेवा तातडीने उपलब्ध होत नसेल तर दुर्गम भागातील परिस्थिती काय असेल असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सुमारे 9 वाजता बाजार समिती परिसरात नागरिकांना पाटील हे मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती इन्कला फाउंडेशनचे कार्यकर्ते संदीप सिंग राजपाल, दीपक शिंदे आणि गणेश सोनार यांनी शहादा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालानंतर सत्य समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेमुळे बाजार समिती परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आपत्कालीन आरोग्य सेवेच्या उपलब्धतेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. एक इसम आपला पुरुषोत्तम मार्केटचे गेट जो पडलेला. मी 108 ला फोन लावल्यानंतर त्यांनी माझा कॉन्टॅक्ट तोरणमाळ सिव्हिलला केला ॲम्ब्युलन्ससाठी. त्यावेळेस त्याचे श्वास चालू होते. मग ते 2-2.5 तासात येऊ असं सांगितल्यानंतर मी त्यांना कल्पना दिली की तुमचं येऊन उपयोग होणार नाही आणि जो शांत झाला. तालुक्याच्या प्लेसला जर कधी अशी ॲम्ब्युलन्स इमर्जन्सी येत नसेल तर मग बाकी लोकांचा तर विचार करण्यासाठी सारखं नाहीये. मग इमर्जन्सी कोणाला म्हटलं जातं? 108 इमर्जन्सी नंबर दिल्यानंतर जर आपली पूर्तता होत नसेल तर प्रशासनाने याचे बंद करून द्यावे.